कोकणात वेश्या व्यवसायाचा अड्डा मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूणसारख्या मोठ्या शहरात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना कुणकुण लागली होती. यावरून पोलिसांनी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या वेश्या अड्ड्यावर छापा टाकला आणि तो उद्ध्वस्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण निसटला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चिपळूण शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालत होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा अड्डा उद्ध्वस्त केला. या प्रकरणी 2 पीडित संशयी महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या सर्व प्रकारात 2 एजंट देखील सामील होते. त्यापैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं, तर एक जण निसटला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले. 2 दिवस संशयित ठिकाणी पाठ ठेवून होते. पोलीस कर्मचारी व क्राईम ब्रँचच्या टीमने काल केलेल्या संयुक्त कारवाईत हा अड्डा सापडला आहे. तिच्यामध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या 2 पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले. पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतला आहे, तर एक एजंट पसार आहे. या ठिकाणी गेले 4 महिने वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी सुरू केली. यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदेसह पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार रुशल शेटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम, राहुल दरोडे आवळे यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे. चिपळूण शहरातील काही हॉटेल व लॉजवर असे चोरटे व्यवहार होत असून चिपळूण पोलीस अशा ठिकाणांचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या सगळ्या प्रकरणी पोलीस तपासात काय माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.